मीरा, तू इन्स्पेक्टर ठाकूरांशी काही बोललीस का? हो, मी मध्ये मध्ये बोलतेच आहे त्यांच्याशी, पण केस मध्ये काही फारसा प्रोग्रेस होत नाहीये. संगीता बरी आहे ना? बरी असावी. पटवर्धनांच्या नातेवाईकांचं काही कळलं? पटवर्धनाला नातेवाईक होते? अगं, संगीत आणि राणीला असं बोलताना ऐकलं की आता ती सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे, कारण आता पटवर्धनांनाही कोणी वारस उरलेला नाही. अशी कशी ती सगळ्याची मालकीण होईल? अगं, पण ती आता ते सिद्ध करणार. खरं तर या सगळ्याच्या आधी राणीनी धनंजयचा खून केलाय हे जर सिद्ध झालं ना तर प्रश्नच मिटेल. मग काही ती प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्याचा काही उपयोगच होणार नाही. अगं, पण हे आधी पोलीस शोधून काढू शकले नाहीयेत. माझ्या मते राणीने हे केलं नसेल. मग दुसरं कोण करणार? आणि राणी ऑफिसमध्ये जॉईन झाल्यानंतर धनंजय कसा बदलत गेला हे आपण जवळून बघितलंय. राणीने हळूहळू भाऊजींवर कब्जाच केला होता. राणी तशी ऑफिसमध्ये कोणालाच आवडायची नाही. म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की राणीने हे खूप सिस्टमॅटिकली प्लॅन केलं होतं, कारण तिला माहिती होतं की धनंजयचा पैसा, त्याची प्रॉपर्टी, त्याची कंपनी मिळवायची असेल तर त्याच्याशी लग्न करण्याशिवाय काही ऑप्शनच नाहीये. हो, पण मला तेच म्हणायचं की तिचं लग्न झालं होतं ना, मग ती खून का करेल? तेच तर मलाही कळत नाहीये. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये ती सारखं असंच म्हणत होती, धनंजय असतानाही मला पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता, मग मी त्याचा खून कशाला करेन. आणि विक्की आणि पटवर्धन साहेब, त्यांचा खून का झाला? राणीची हाव वाढली. मला तरी एवढंच उत्तर सुचतंय, दुसरं काही नाही. माझ्या मते पटवर्धन साहेबांचा कोणीतरी वारस समोर आला पाहिजे, तरच पूर्ण कंपनी राणीच्या घशात जाण्यापासून वाचेल. हे सगळं जाऊ दे, म्हणजे झालं ते झालं. आपण नाही वाचवू शकलो जे गेले त्यांना, पण जे आहेत त्यांची आपल्याला काळजी घ्यायला हवी ना. म्हणजे उदाहरणार्थ संगीता. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की संगीताचा जीव धोक्यात आहे. म्हणजे समजा हे राणीनं सगळं केलं असेल तर संगीताचा जीव धोक्यात आहे. मीरा, काय वाटेल ते कर, पण संगीताला सांग तिथे राहू नकोस, प्लीज तिकडून निघ, प्लीज. कसं आहे ना मॅडम, जेव्हा आम्ही एखादी केस हातात घेतो ना तेव्हा आम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो. ते बऱ्याच गोष्टींचं भान ठेवायला लागतं की ही केस कोणाची आहे, यात कोण कोण लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि मीडियाचा काही इंटरफिअरन्स आहे का वगैरे वगैरे. म्हणजे कसं आहे ना की 2+2=4 असं प्रत्येक केसच्या बाबतीत नाही करतायत. अगदी खरं आहे तुमचं, पण काही लोकांना ते कळत नाही ना, काय करणार. भाऊजी, तुम्ही केव्हा आलात? वहिनी, आई सांगत आपल्या अजून ताप उतरला नाही? अजून म्हणजे? अहो, मी मगाशी गोळी देऊन गेले होते त्यांना. बापरे, म्हणजे कधीपासून ताप आहे आईला? सकाळी तुम्ही निघून गेलात तेव्हापासूनच. बरं, मी ह्या मिठाच्या पाण्याच्या घटा ठेवते जरा डोक्यावर त्यांच्या. बरं, आई जेवली का? अहो नाही, मी सांगितलं त्यांना पण ते ऐकतच नाहीत. आई असं का करते? मला काहीच बोलली नाही. अहो, त्यांना डोकं दुखत होतं असं म्हणत होत्या त्या मला, पण आता तापही आलाय त्यांना. अहो, पण मग मला कळवायचं ना. अहो, मी म्हंटल त्यांना तुम्हाला फोन करते म्हणून, पण त्याच नको म्हणाल्या. आई असंच करते, कुणाचं ऐकायचंच नाही तिला. आजकाल हा असं सारखं डोकं दुखत असतं आणि ताप आलाय आता. अहो, हे सारखं असं चाललेलं असतं. मग कधीतरी औषध घेतात, निश्चित पडून राहतात, मग कधीतरी बरं वाटतं त्यांना.
पण ह्याबद्दल आई मला काहीच बोलली नाही. अहो त्यांना तुमची काळजी वाटते. त्या म्हणतात की तुमच्या डोक्याला आधीच एवढा ताप आहे, त्यात आणि त्यांच्या आजारपणाचं रडगाणं कुठे गात बसणार. काय हे? हो, पण ह्याच्यापेक्षा तिची तब्येत जास्त महत्वाची आहे ना. अहो त्यांना वाटतं तुम्हाला त्रास होईल तर त्रास कसला? आणि आराम न करता अशी घरातली कामं करत बसतात. मी आईला सांगितलंय आपण घर कामासाठी स्वयंपाकासाठी एक बाई ठेवूया, पण ती काय ऐकायला तयारच नाही. अहो स्वयंपाकाला बाई कशाला, मी करत जाईन की. माझ्या घरातला स्वयंपाक करते तेव्हा करेन. 2 माणसांचा स्वयंपाक तो असा कितीसा असणार, त्याला कितीसा वेळ लागतो. मी खूप वेळा सांगितलं काकूना, पण ते ऐकत नाहीत. आता तुम्हीच काहीतरी सांगा. मी बोलीन तिच्याशी, पण त्याआधी डॉक्टरांना बोलवतो. ठीक आहे, बोलवा तुम्ही. तो मी या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते. हॅलो, डॉक्टर आहेत का? मी अजय ठाकूर बोलतोय. डॉक्टर नमस्कार, अजय ठाकूर बोलतोय. डॉक्टर, आईची तब्येत जरा बिघडली आहे, तिला ताप आलाय. हो, ती झोपूनच आहे. तुम्ही येऊ शकता का घरी? थँक्यू डॉक्टर, थँक्यू. येत आहेत का डॉक्टर? हो. ठीक आहे. सॉरी मी तुला खाण्यावरनं उठवलं. त्या संगीतासाठी मला हे सगळं करावं लागतं. जाऊ दे ग, अजून हाडहुड कर. थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. तिवारी खूप घाबरलाय शरद. घाबरटच येतो. मग कशाला त्याला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलंयस तू? काय करणार होतो महाराणी? धनंजयच्या जवळचं आणि विश्वासातलं दुसरं कोण होतं? आणि आपल्याला कुठं माहिती होतं त्यावेळेला हा असा घाबरट असेल म्हणून? पण त्याची आता झोप उडाली आहे. पैसे फेक त्याच्या तोंडावर, शांत झोप लागेल त्याला. तुला ना कळतच नाहीये शरद. प्रेशर खाली येऊन ना तो काहीतरी बोलून बसेल. आज पोलीस स्टेशनमध्ये त्या अजय ठाकूरच्या टीम पैकी एका माणसाने त्याची चौकशी केली. तिवारीची चौकशी का? प्रेशराईज करायला. मी आतमध्ये होते ना तेव्हा बाहेर याची विचारपूस झाली. काय विचारलं त्याला? माझ्याबद्दल काहीतरी विचारलं, धनंजय बद्दल काहीतरी विचारलं. म्हणाले आम्ही तुला माफीचा साक्षीदार करू, बक्षीस देऊ. बक्षिसाची रक्कम कमी असते, त्यापेक्षा जास्त पैसे देऊ त्याला सांग. बक्षिसासाठी नाही रे, पोलीस पकडतील या भीतीने तोंड उघडेल तो. कळतंय मला. त्याने काही उत्तर दिलं नाही ना? नाही, पण अजय ठाकूर इज प्लेइंग अ माइंड गेम. आपल्या सगळ्या माणसांना कॉर्नर करतो ना तो शरद. मला ना सकाळी सकाळी त्या तिवारीचा भेदरलेला चेहरा बघून ना संतापच येतो. एवढा भेदरट होता तर करायचं नाही ना, मला सांगून टाकायचं नाही जमत म्हणून. आधी पैसे बघून तोंडाला पाणी सुटलं, आता तोंडचं पाणी पळालंय. मूर्ख नुसतं. राणी, तू आधी तुझा राग कंट्रोल कर. नाहीतर तो तिवारी घाबरून नाही तर तुझ्यावर चिडून पोलिसांना सगळं सांगेल. मला फक्त इतकं वाटतं ना शरद, मी जी मेहनत घेते ना ती याच्या मूर्खपणामुळे वाया जाऊ नये. तसं काही होणार नाही. आणि समजा तिवारीने काही सांगितलंच तरी आपण घाबरायचं नाही. काय बोलतोयस तू? अगं त्यासाठीच तर आपण वरच्या पोस्टवरच्या माणसांना घोळात घेतोय ना. तू त्या अजयच्या सिनियरला भेटलीस ना, काय झालं? काम होईल आपलं. चांगली बातमी. सिनियर इन्स्पेक्टर दिलीप मोहिते नाव आहे त्याचं. माणूस हुशार आहे, पण घसरेल असं वाटतंय. इन्स्पेक्टर, तुम्हाला एक न्यूज द्यायची होती. पटवर्धनांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी त्यांचा वारस म्हणून क्लेम केलं. काय? तो अजय ठाकूर का ताब्यात येत नाही रे अजून? नाही, तो आपल्याला स्वस्त नाही बसू देणार. हो ठीक आहे, तो दुसऱ्या कशात तरी गुंतेल असं बघूया आपण.